नमस्कार. चला तर मग आज एका अशा शक्तिशाली आणि प्राचीन कथेमध्ये शिरूया जी आपल्याला अटूट संकल्पाबद्दल खूप काही शिकवून जाईल. ही कथा आहे धैर्याची, किंवा आपण ज्याला सहनशीलता म्हणतो त्याच्या खऱ्या शक्तीची ओळख करून देणारी. गंमत म्हणजे ही कथा मुळात सांगितली होती स्वतः भगवान बुद्धांनी, आणि ती पण कोणासाठी, तर त्यांच्याच एका अनुयायासाठी. एक भिक्षू होता ज्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं खूप अवघड जात होतं, आणि तो त्यामुळे खूप त्रस्त होता. त्यालाच एक धडा शिकवण्यासाठी ही गोष्ट सांगितली गेली. आणि बुद्धांनी कथेची सुरुवात केली ती याच शब्दांनी. यातूनच आपल्या आजच्या कथेचा जो गाभा आहे तो अगदी स्पष्ट होतो, तो म्हणजे क्षांती. म्हणजेच धैर्याची ती विलक्षण शक्ती जी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अविचल ठेवते. तर ही कथा आपल्याला थेट बुद्धांच्याच एका पूर्वजन्मात घेऊन जाणार आहे, जिथे आपल्याला रागाचं खरं स्वरूप काय असतं याची एक जबरदस्त ओळख होणार आहे. आता ह्या कथेमध्ये दोन मुख्य पात्र आहेत, ज्यांची मूल्य, ज्यांची जीवनशैली एकमेकांच्या अगदी विरुद्ध टोकाची आहे. एका बाजूला आहे एक तपस्वी आणि दुसऱ्या बाजूला आहे एक राजा. बघा, एका बाजूला आहेत बोधिसत्व. विचार करा, 80 कोटींची संपत्ती सोडून त्यांनी हिमालयात शांततेचं जीवन स्वीकारलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला काशीचा राजा कलाबू, जो दारू, सत्ता आणि ऐशोआरामाच्या जीवनात पूर्णपणे बुडालेला होता. तर होतं असं की राजा कलाबू आपल्या राण्या आणि नर्तिकांसोबत राजशाही बागेत येतो. तिथे तो भरपूर मद्यपान करतो आणि नशेतच गाढ झोपी जातो. आता राजा तर झोपला होता, तेव्हा त्याच्या राण्या आणि नर्तिका बागेत इकडे तिकडे फिरू लागल्या, आणि तिथेच त्यांना एका झाडाखाली ध्यानात बसलेले बोधिसत्व दिसले. त्या त्यांच्या शांतपणाकडे आकर्षित झाल्या आणि उपदेश ऐकण्यासाठी त्यांच्या भोवती जाऊन बसल्या. आणि इथेच त्या दोन अगदी भिन्न जगांची टक्कर झाली. काही वेळाने राजाला जाग येते. तो काय पाहतो, तर त्याच्या राण्या एका तपस्व्याभोवती बसल्या आहेत. हे पाहून त्याचा राग एकदम अनावर होतो. तो रागाने तलवार उपसतो आणि गरजतो, आता मी या खोट्या तपस्व्याच्या धैर्याची परीक्षाच घेतो. राजा रागाने विचारतो, काय शिकवतोयस तू इथे? यावर बोधिसत्व अगदी शांतपणे उत्तर देतात, महाराज, मी धैर्याचा उपदेश देत आहे. आणि हे साधंसं वाटणारं उत्तरच राजाच्या त्या क्रूर परीक्षेची सुरुवात ठरतं. तर मग हे धैर्य किंवा शांती म्हणजे नक्की काय? खुद्द बोधिसत्वांच्या शब्दांत सांगायचं झालं तर याचा अर्थ आहे, कोणी आपला अपमान करो, मारहाण करो किंवा आपली निंदानालस्ती करो, तरीही आपल्या मनात रागाची भावना न येणं. मी तुझ्या धैर्याची परीक्षा घेतो, असं म्हणत राजा आपल्या जल्लादाला बोलावतो आणि पहिला आदेश देतो, या तपस्व्याला जमिनीवर पाडून काट्यांच्या चाबुकाने 2000 फटके मारा. इतक्या भयानक वेदना सहन करूनही बोधिसत्वाच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. ते शांतपणे राजाला म्हणाले, महाराज, तुम्हाला वाटतंय की माझं धैर्य फक्त वरवरचं आहे, त्वचेपुरतं आहे, पण तसं नाहीये. ते माझ्या हृदयात अगदी खोलवर रुजलेलं आहे. पण राजा काही येथेच थांबला नाही. तपस्व्याचा तो शांतपणा पाहून त्याचा अहंकार आणखीनच दुखावला गेला. त्याचा राग वाढतच गेला, आणि मग ही परीक्षा मानवी सहनशक्तीच्या पलीकडे गेली. जल्लाद पुन्हा राजासमोर उभा राहिला आणि विचारलं, महाराज, पुढे काय आज्ञा आहे? आणि या प्रश्नानंतर जे घडलं ते कल्पनेच्याही पलीकडचं होतं. राजा एक एक करून आदेश देत सुटला. आधी दोन्ही हात, मग दोन्ही पाय, आणि त्यानंतर नाक आणि कान कापून टाकण्याचा राक्षसी आदेश त्याने दिला. तरीही बोधिसत्व शांतच होते. ते म्हणाले, महाराज, तुम्हाला असं वाटतंय की माझं धैर्य माझ्या हातात आणि पायात आहे, पण ते तिथे नाहीये. ते तर खूप खोलवर माझ्या हृदयात वसलेलं आहे. याचाच अर्थ धैर्य ही शारीरिक नाही, तर एक आत्मिक शक्ती आहे. या क्षणाला बोधिसत्वांचं संपूर्ण शरीर रक्ताने न्हाऊन निघालं होतं. ते दृश्य अत्यंत भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारं होतं. आणि मग येतो कथेचा कळस. एवढं सगळं सुचल्यानंतरही बोधिसत्व आपल्यावर अत्याचार करणाऱ्या राजाला शाप देत नाहीत, तर उलट आशीर्वाद देतात. ते म्हणतात, ज्या राजाने मला हे दुःख दिलं तो दीर्घायुष्यी होवो. हे होतं धैर्याचं अंतिम आणि सर्वश्रेष्ठ प्रदर्शन. बोधिसत्वांची ही अविश्वसनीय प्रतिक्रिया पाहून राजाचा राग कमी होण्याऐवजी तो आणखीनच भडकला. तो त्यांच्या छातीवर एक जोरदार लाथ मारतो आणि त्यांचा अपमान करून तिथून निघून जातो. आता आपण वळूया या कथेच्या अंतिम बोधाकडे. या घटनेनंतर पुढे काय घडलं आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहूया. याचे परिणाम खूपच नाट्यमय आणि तात्काळ होते. राजा बागेच्या बाहेर पाऊल ठेवतो न ठेवतो तोच जमीन दुभंगते आणि थेट नरकातून आलेली आग त्याला आपल्यात सामावून घेते.
आणि त्याच दिवशी झालेल्या जखमांमुळे बोधिसत्वांचाही मृत्यू होतो. आणि इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. बुद्ध आपल्या भिक्षूंना सांगतात की या प्राचीन गोष्टीतली पात्र दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्याच काळातली होती. तो क्रूर राजा कलाबू म्हणजे दुसरा कोणी नसून देवदत्त होता. तो दयाळू सेनापती म्हणजे सारीपुत्र होता. आणि तो सहनशील तपस्वी ते होते स्वतः बुद्ध. आणि अशा रीतीने ही संपूर्ण कथा ऐकल्यावर त्या मूळच्या क्रोधी भिक्षूला आपल्या चुकीची जाणीव झाली, त्याला धैर्याचं खरं महत्त्व कळालं आणि तो ज्ञानाच्या उच्च मार्गावर पोहोचला. म्हणजे कथेचा उद्देश सफल झाला. ही कथा संपताना आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा करते. जेव्हा आपल्यावर प्रचंड अन्याय होत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने धैर्यवान असणं किंवा सहनशील राहणं म्हणजे नेमकं काय, यावर विचार करायला लावणारी ही कथा आहे.